श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 व 2 मेचं जे काही करंट अफेअर आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत पहा. कोणते एक्झाम देत असाल तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं हे लेक्चर ठरणार आहे. लगेच आपण सुरुवात करूया या लेक्चरला. पहिला प्रश्न पहा. पुरुष T20 विश्वचषक 2024साठी भारतीय संघाचे कर्णधार कोण असणार आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रोहित शर्मा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इतर सुद्धा माहिती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आयोजित कुठे होणार आहे? वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये हे आयोजित होणार आहे. याच्यामध्ये सहभागी एकूण संघ किती आहेत? तर 20 संघ सहभागी आहेत. कॅनडा आणि युगांडा प्रथमच पुरुष T20 विश्वचषकासाठी पात्र ठरलेले आहेत. अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे हा, खूप महत्त्वाचा फॅक्ट आहे हा. कॅनडा आणि युगांडा हे प्रथमच पुरुष T20 विश्वचषकासाठी काय पात्र ठरलेले आहेत. आता भारताची जी टीम आहे 15 सदस्यीय संघाची निवड झालेली आहे. आता 15 सदस्य आहेत, त्यापैकी 4 आहेत ते राखीव असतात, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यापैकी 4 सदस्य काय आहेत? राखीव आहेत. रोहित शर्मा हा कर्णधारपदी आहे, तर हार्दिक पांड्या हा उपकर्णधार आहे. हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी पहा, भारताची पहिली स्वदेशी मानवी अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गगनयान. आता गगनयानबद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी लगेच पाहूया. गगनयान 2 मानवरहित उड्डाणे आणि एक मानवी अंतराळ उड्डाण असणार आहे. ऑर्बिटल मॉड्यूल्स नावाच्या गगनयान प्रणाली मॉड्यूलमध्ये एका महिलेसह 3 भारतीय अंतराळवीर असणार आहेत. पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटर उंचीवर हे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 5 ते 7 दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे. GSLV Mk3, ज्याला LVM3 लॉन्च व्हेकल मार्क 3 देखील म्हटले जाते, हे 3 टप्प्यांचे हेवी लिफ्ट प्रक्षेपण यान गगनयान प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाणार आहे, कारण त्यांना आवश्यक असे पेडोल त्याच्यामध्ये क्षमता आहे. आता या ठिकाणी बघा, इस्रो म्हटलं तर इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? सध्याचे एस सोमनाथ आहेत, हे पण महत्त्वाचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इस्रोची स्थापना कधी झाली हे तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. बऱ्याच वेळा या प्रश्नाचं उत्तर आपण डेली लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही काय करताय? कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. कोणत्या देशात 90 दशलक्ष वर्ष जुन्या शाकाहारी डायनासोर चाकेस्वारचा शोध लागलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अर्जेंटिना. एप्रिल 2024मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानसाठी किती कर्जाची रक्कम मंजूर केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, USD 1.1 बिलियन डॉलर. कोणत्या देशाने पाकिस्तानसाठी बनवलेल्या 8 हँगओव्हर श्रेणीच्या पाणबुड्यांपैकी पहिल्या पाणबुडीचे अनावरण केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीन. आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे, हा द्विपक्षीय लष्करी करार आहे. कोणाचा? पाकिस्तान आणि चीनचा. यामधला हा काय आहे? द्विपक्षीय करार आहेत. आता या ठिकाणी पहा, या करारानुसार चीन पाकिस्तानला 8 प्रगत पाणबुड्या प्रदान करणार आहे, ज्यात 4 WSIG-द्वारे आणि 4 KS&EW कराची शिपयार्ड अँड इंजिनिअरिंग वर्क्सद्वारे विकसित केल्या जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला PDF घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब जरूर मात्र सर्वांनी करायचं आहे. बघा लगेच पुढील प्रश्न पाहूया. आशियाई युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी. आता या ठिकाणी पहा, एक महत्त्वाचा पॉईंट आहे अतिशय. अंडर 8 रॅपिड आणि ब्लिट्स प्रकारात सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. कोणी? तर भारताच्या AS शर्वनिका यांनी मिळवलेलं आहे. आता 21 देशातील 42 खेळाडूंचा याच्यामध्ये सहभागी आहे. आयोजित संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी आहे. पुढील पॉईंट पाहूया. 19व्या मलेशिया राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक कोणी मिळवलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यू चेलानी. आता या चॅम्पियनशिपबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ही चॅम्पियनशिप वर्ल्ड ॲक्वाटिक्सकडून मान्यताप्राप्त असून 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक खेळासाठी पात्रता स्पर्धा म्हणून कार्य करते. महत्त्वाचा पॉईंट आहे. 16 ते 18 वयोगटातील ही स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नुकतेच टाटा मोटर्सने कमर्शियल व्हेकल फायनान्ससाठी कोणत्या बँकेसोबत भागीदारी केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दक्षिण भारतीय बँक. पुढील लगेच पॉईंट पाहूया.
एप्रिल 2024मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कसोटी क्रिकेटसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेसन गेलेप्सी. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा 6G उपक्रम आणि युरोपियन दूरसंचार उद्योग संस्था यांच्यात 6G तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या सहकार्यासाठी स्थापन झालेल्या युतीचं नाव काय आहे? उत्तर आहे भारत 6G अलायन्स. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय नौदलाने एप्रिल 2024मध्ये सागरी भागीदारी सर्वात कोणत्या देशासोबत भाग घेतलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संयुक्त राष्ट्र. पुढील प्रश्न पाहूया. कोणी आकाशवाणी न्यूजच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मौसमी चक्रवर्ती. 1 मे 2024 रोजी कोणी नौदल उपप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही नौदल प्रमुख कोण असतील हे उपप्रमुख आहेत, परंतु नौदल प्रमुख कोण असतील तर या प्रश्नाचं उत्तर आपण बऱ्याच वेळा सांगण्यात आलेलं आहे, परंतु आत्ता तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. IQ-AIR या संस्थेनुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून कोणत्या शहराचा क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काठमांडू. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील करंट अफेअर्ससुद्धा दररोज आपलं डेली अपलोड होत आहे, तर तुम्ही सर्वांनी शेअर करायचं आहे. त्याचप्रमाणे सर्वांनी या लेक्चरला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे.